मी संकेत धनाजी कदम, राहणार येडशीमध्ये रामलिंग देवस्थान आहे. तर मी आणि माझा मित्र गणेश संतोष माळी आणि मी संकेत धनाजी कदम रामलिंगला दर्शनासाठी सोमवारी सकाळी जात असताना तर तिथं गर्दी होती म्हणून तिथं पावत्या फाडायचा प्रकार चालू असतो, टू व्हीलरचा आणि फोर व्हीलरचा. तर मग तिथे टू व्हीलरची पावती फाडण्यासाठी गावची पोरं आली ते बाहेरची. मग त्यांनी पण माझी गाडी अडवली आणि मला म्हणले, तू पावती का फाडली नाहीस? तर गावच्या माणसांना पावती फाडण्याचा काहीच त्यांना मागायचा अधिकार नाही. तर मग मी विचारलं की मी गावचा आहे, मला पावती मी देऊ शकत नाही, मी देणार पण नाही. मग त्याने मला डायरेक्टच म्हणला की तुझ्या कपाळावर काय लिहिलेलं आहे का, तू गावचा आहेस? मग काय झालं, तू गावचा असला तरी माझ्या मागं तुषार शिंदेचा हात आहे, असं तसं त्यानं मला धमकी दिली तिथं. मग तिथून मी त्यांना म्हणलं की मी देऊ शकत नाही तुम्हाला पैसे. तर मी तिथून पुढे गेलो. मग पुढून मी दर्शन वगैरे घेऊन वापस असताना त्यांनी वापस येत असताना त्याच्या गावची पोरं आणि तुषार शिंदेला त्यांना जमा करून तिथं माझी गाडी अडवली आणि तिथं मला मारामारी चालू केली. मग तिथं मला त्याने कृष्णा लोमटे याने मला मारहाण केली असताना पण तुषार शिंदेनं मला तिथं कानाखाली मारले 2-3 आणि मला तिथून दाब दिला की तू घरी निघून जा म्हणून. मग मी तिथून घरी निघून आलो. तर गाडीवर बसत असताना त्यांना मागून जातीवाचक मला शिव्या वगैरे दिल्या की महाराष्ट्राबाजाने तर ठेका घेतलेला आहे की देव न मानायचा, मग इकडे कशाला आलतात, शिवीगाळ केली, आई घाला आलतात वगैरे या बाकीचं शिवीगाळ केलेली मला. मग मी तिथून काही न बोलता मान खाली घालून आलतो घरी. मग घरी आल्यानंतर मी बेनं घरीच गेलो नाही दिवसभर. मग सुमारे एक 10-10:30चा वेळ असेल. तर त्या तुषार शिंदेने माझ्या घराकडे एक मुलगा लावला की तो घरी आहे का नाही संकेत पाहण्यासाठी. मग मी त्या टायमाला घरी नव्हतो. मग माझ्या आईची गाठ घेतली त्या मुलाने की संकेत संकेत म्हणून माझ्या दारात येऊन आवाज दिला. तर माझी आई गेली का, तर मी त्या मुलाकडे याच्या आधी 2-3 वेळेस कामाला गेलतो म्हणून माझ्या आईला वाटलं की कामासंबंधीतच आलाय काय की त्यानं. मग त्या संबंधित आला काय की म्हणून माझ्या आईनं सहज आपलं विचारलं की बाबा काय झालंय. तर तो काय सांगायच तयार नव्हता आधी की काय झालंय, भांडणं झाले ते अगोदर त्यानं पूर्णपणे उल्लेख केलाच नव्हता माझ्या आईसमोर. मग माझी आई काळजीपोटी म्हणली की जर तुम्हाला सांगत नसतील की काय झालंय तर मी माझ्या मुलाला बोलून घेऊ शकत नाही म्हणली. मग त्याने परत त्यानंतर माझ्या आईला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आईच्या कानावर घातल्या की संकेतनं भांडणं केलेत, संकेतनं मारहाण केलेली आहे, पण त्यानं खरोखर प्रकार माझ्या आईला काहीच सांगितला नव्हता. मग त्याने माझ्या आईला भीती घालण्याचा प्रयत्न केला की तुषार शिंदे आणि त्याचे जे सोबते आहेत पावत्या फाडणारे ते माझ्या शोधात आहेत, धारदार शस्त्र इथे घेऊन माझ्या शोधात आहेत मला मारण्यासाठी. मग माझ्या आईनं काळजीपोटी मला फोन करून मला त्या कंडिशनमध्ये घरी बोलवून घेतलं. मग मी घरी आल्यानंतर तो अजय शिंदे दारातच उभा होता. मग मी माझ्या आईला अजून घाबरला आहे म्हणून मी आईला म्हणलं की तू घरात जा म्हणलं, माझी मी बोलतो त्याला. मग अजय शिंदेनं मला तिथं म्हणला की म्हणला एकतर म्हणला आपल्या घरात खायला वगैरे काय नाही म्हणला, कशाला तू भांडणं करायला, ती माणसं लय मोठी आहे, ती पैशा पाण्यावाली आहे, ती तुला मारा हुडकायलीत, आता काय करायचंय. मग मी तिथून म्हणलं भाऊ आता मी काय करू म्हणून त्याला मी समज घालण्याचा प्रयत्न केला. तर त्यानं माझं बोलणं तुषार शिंदेसोबत करून दिलं फोनवरती. मग तुषार शिंदेनं मला तिथे म्हणला की तू आता तो कृष्ण लोमटे जो तुझी भांडणं झालेला मुलगा आहे तो तुझ्या शोधात आहे, तुला मारायचं म्हणायला लागला आहे, त्यानं 20-25 पोरं घेऊन हिंडायला लागला आहे, मी अडवायलोय, पण तू थांबून नको बाहेर कुठंच. तो मला सांगण्यानं पण ऐकणार नाही, तो तुझं मर्डरच करायच्या हिशोबाने हिंडत आहे, असं तसं त्याने मला फोनवरती सांगितलं आणि मला घरातून बाहेर कुठंच जाऊ नको म्हणून असे समज घातले. मग तो प्रकार घडून मी घरातच बसलो, कडी वगैरे लावली आणि मी माझी सुरक्षासाठी मी आपल्या घरातच बसलो. तर त्यातून त्यांना एक 10 ते 20च मिनिटाचा कालावधी ओलांडताच त्यांना माझ्या घराची कडी वाजवली की संकेत आहे का, संकेत आहे का म्हणून. तर कडी आईने जाऊन उघडताच तिथे दारासमोर कोणी उभं नव्हतं, सर्वजण इकडून लपलेले होते. मग आईच्या मागे मी गेलेलो असतानाच एक जणाने लपलेल्या गोटू मोरे नावाच्या व्यक्तीने माझी बनेल धरली आणि मला बाहेर ओढली. मग बाहेर ओढल्यानंतर मागे 2 जण लपलेली होती, त्या दोघांपैकी एक जणाने माझ्या डोक्यावरती लोखंडी रॉडने वार केला. मग मला पूर्ण डोळ्याला अंधारी आलती. तर मी तेवढ्यातूनही आवरून सावरून त्यांना झटके देऊन घरात येण्याचा प्रयत्न केला. मग घरात यायचा प्रयत्न केलेला असताना ते सगळे पूर्ण घरात शिरले. किती जण होते ते?
ते कमीत कमी मी समोर माझ्या ते 10 जण मारायला होते आणि त्यांच्या मागे अजून कमीत कमी 10 ते 5 पोरं होते. हम्म, असे टोटल मिळून ते 11 ते 20 11-15 जण होते ते. हम्म, मग माझी बहीण आणि आई माझ्या बचावासाठी त्यांच्यासमोर येताच त्यांना आई आणि बहिणीला सुद्धा बेदम मारहाण केलेली आहे. मग मला त्यांनी घरातून परत डबल बाहेर ओढलं. मग घरात बाहेर मला मारत असताना माझ्या बहिणीच्या पण कानाखाली वगैरे चापटा वगैरे मारल्या आणि माझ्या आईला पण नाकावरती तेव्हा बुक्क्याने, लाथाने आणि मागे रॉडने मारलेलं आहे मानावरती. मग आम्ही दोघेजण सिव्हिलमध्ये ॲडमिट होतो. हम्म, मग बहिणीला पण त्याने काय केलंय, पूर्ण अंगावरचे कपडे फाटूस्तर वगैरे मारलेलं आहे. आणि माझी बहिणीला पण ते ऐकाना गेल्यावर माझ्या बहिणीने 1 महिन्याचं बाळ तिचं हातात घेऊन आली आणि त्यांच्या पायात ठेवलं, की माझ्या बाळाकडे बघून तरी माझ्या भावाला मारहाण करू नका, त्याला सोडून द्या म्हणून. तर तुषार शिंदेनं तिथं म्हणला, की तुझ्या भावाला लय माझा आहे म्हणला, लय त्यानं माजला म्हणला, त्याला हे करू दे म्हणला, त्याची माझा जिरू दे म्हणला, थांब म्हणला, नाही तर तू सरक म्हणला, नाही तर तुला पण मारेल म्हणला. हम्म, मग तिथून माझ्या बहिणीच्या त्यानं कानाखाली गोटू मोरेने आणि राहुल गडकरने माझ्या बहिणीला तिथून पण मारहाण केली. मग माझ्या आईला तुषार शिंदेनं पण एक कानाखाली मारली आणि मग आई माझ्या शेजारी येऊन पडली असताना त्यानं माझ्या माईच्या अंगावर ते थुकला हम्म, आणि माझी गचुरी धरून मला दात खाऊन म्हणला, की तुमची महारा समाजाची म्हणला हीच माझ्यासमोर अवकात आहे म्हणला. हम्म, आणि टायगर ग्रुपची मला धाक दाखवली त्याने आणि त्याने म्हणला, तुमची जवळ मी नग्न अवस्थेत गावातून दिंड काढत नाही तोवर मी शांत बसणार नाही. हम्म, मग तिथून मी उठून कंप्लीट करायला जात असतानाच त्याने एक वाक्य केलं, की तू कंप्लीट करायला जाशील, माझी पोलिसात खूप ओळख आहे, असं आहे तसं आहे, मी पैसे देऊन मी मिटवून घेईन, असं मला त्यानं वाक्य सोडलंय. आणि एकच त्यानं मला कंप्लीट करायला पण जाऊ देत नव्हता. मी तिथून गेलेलो असताना चौकीत कंप्लीट करायला जात असताना त्याचे पोरं माझ्या पाठलागावरच होते. हम्म, त्यांचं एकच वाक्य होतं, की तू कंप्लीट जर केली तर तुझ्या जीवाचं काय खरं नाही, तुझ्या घरच्यांना पण मारून टाकता आणि तुला पण मारून टाकता. हम्म, तसं त्यांना वाक्य. मग मी बेदरत तरी पण मी धाडस करून, का तर मला कायद्याकडून न्याय मिळेल म्हणून मी कायद्याकडे गेलो. मग तिथं गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांना माझ्या पाठीमागे आलता. तर तिथल्या सावंत साहेबांनी ते कार्यरत असल्यामुळे तिथे त्यांनी काय त्याला येऊ दिलं नाही. हम्म, मग तिथून पण त्यांना काय केलं, परत मग मला सिव्हिलच्या उपचारासाठी त्यांनी लेटर दिलं. हम्म, मग सिव्हिलच्या उपचारासाठी मला जायच्या टायमाला माझ्याकडे कुठल्याही वाहनाची माझ्याकडे सुविधा नव्हती. मग मी आपले सार्वजनिक रिक्षा इथले गावात चलते, मग त्यातले मी एका रिक्षावाल्याला फोन केला माझ्या जे आलते जवळ त्यांनी. मग रिक्षावाल्याने मला इथून आमच्या घरापर्यंत आले कीच त्याला फोन आला. मग ते कोणाचा फोन आला का नाही मला माहीत नाही. मग त्याला फोन आल्यानंतर त्यांनी मी एवढं ऐकलंय की जायचं नाही म्हणून पुढं तू. मग त्याने काय केलंय, मला अर्ध्या वाटातच मला पावसात सोडून दिलेलं. मग मी तिथून म्हणलं, की बाबा मला घरी तरी नेऊन सोड म्हणून. मग मी तिथून घरी आलेलो असताना माझ्यापाशी कुठल्याही वाहनाची मला ही नव्हती, सुविधा नव्हती, म्हणून मी 108ला फोन केला. तर मग 108नं पण मला तात्काळ सुविधा दिली नाही. मग मी माझ्या मित्राला फोन केला. मग टू व्हीलरवरती मी माझ्या आईला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो. मग मी इडशीगावच्या सरकारी दवाखान्यात मी आईला घेऊन गेलो. मग तिथून आईला तुम्ही इंजेक्शन वगैरे उपचार दिला. तिथून त्यांनी लेटर वगैरे दिलं आणि मग तिथून मला ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळाली. आणि मग मी 11 तारखेच्या रात्री 11:30-12च्या दरम्यान मी सिव्हिलमध्ये दाखल गेलो. मला जाऊस तर 12 वाजलेले होते. 12 तारीख चालू झाली होती दुसरा दिवस. मग मी 12 तारखेला म्हणायचं सुमारे 12च्या 1-2 वाजता मी सिव्हिलमध्ये धाराशिवच्या ॲडमिट झालो. मग तिथून माझ्यावरती उपचार चालू झाला. उपचार चालू झालेला असताना मग मला त्यांनी गावचे प्रत्येकजण सांगत होते, की असं तसं तुझी काही चुकी नसताना त्याने केलं, चुकीचं केलं. पण मी काय त्यांना बोलण्याच्या हालतीत नव्हतो. मला आज डिस्चार्ज भेटलाय तर मी इथं माझ्या घरी आलेलो आहे. मला मग फक्त आता आपली मागणी काय आहे? माझी मागणी फक्त एवढीच आहे, की मला न्याय मिळावा. हम्म, माझ्यावर जे अत्याचार झाला हे दुसऱ्या कुणावर होऊ नये. त्यांनी लहान मूल बघितलेलं नाही ना, माझी बहीण बघितलेली नाही ना, मला बघितलेलं नाही. त्याच्यामुळं फक्त मला कायद्याकडून न्याय मिळावा आणि मला सहकार्य करावं फक्त, आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. आणि जो प्रकार माझ्यासोबत घडलाय तो ह्यापुढे कुणासोबतही घडू नये हीच फक्त माझी मागणी आहे. ओके. काय प्रकार घडलेला आहे ते सांगा. प्रकार घडण्याचं कारण म्हणजे संकेत घरी नसताना एक मुलगा आला. हम्म, हे भांडणाचं कारस्थान मला काय माहीत नव्हतं सर. कारण माहीत नसताना एक मुलगा आला घरी. मग दरवाजा त्यानं वाजविला. मग मी दरवाजा उघडला तर मला म्हणला संकेत आहे का? तर मी म्हणलं संकेत काय घरी नाही. तर म्हणलं का रो बाबा? तर म्हणला काय नाही, असं असं आहे, त्याच्याकडं काम आहे, नुसतं आहे का? तर मी म्हणलं नाही, सांग म्हणलं काय. तर मला गावातल्या पोराचे तुषार शिंदेचे फोन यायला लागले. तर मी म्हणलं फोन यायलेत. मग म्हणलं कशासाठी फोन यायलेत सांग तरी की. तर मला म्हणला काय माहीत नाही मला, मी झोपलेलो होतो बाबा, पण 4-5 फोन सुटलेत, मग मला ओळख आहे का असं तसं म्हणलं. तर मी म्हणलं ओळखीतोय त्याला.
मी म्हणलं मग ओळखीतो म्हणलं की आला घरी. मी म्हणलं मग सांग त्याला लाव फोन म्हणलं काय ती. तर म्हणला फोन लावतो. पुन्हा मी त्याच्याकडून नंबर घेतला त्याचा. मी म्हणलं काय ती मी बोलते. तर म्हणला तुम्ही बोलू नका म्हणला, काहीच बोलू नका. मग ह्याची रेकॉर्डिंग चालू होती का काय माहीत नाही मला. मग संकेतला मी फोन केला, म्हणलं भैया घरी आहे म्हणलं, तू काय केलं सर म्हणलं कुठाना. तर म्हणला आला म्हणला 5च मिनिटात आलो. मग मी 2 मिनिटात आलो म्हणला तुझ्यापाशी. की आले ती दोघं जण तिथं उभारले. मग ते दुसरे पोरग होतं त्याच्यासोबत. त्याला म्हणला तू जा बाबा घरी म्हणला, तुझी तू बी आता. आणि संकेत तू बी काय केलंस म्हणला, काय आपल्याला आपली आई काय करते, आपण काय करता, कशाला असले कुटाने करायचे, असा शाप एकट्यानं पद्धतीनं बोलला मला. पण त्यानं काहीच पुढचं कारस्थान असं म्हणजे काही त्यानं ही केलं नाही किंवा काय नाही. मग संकेतला म्हणला हां जावा तुम्ही म्हणला मला आता काकू घरात माझी. मी येऊन बसले घरात. पुन्हा त्याला फोन लावून दिला तुषार शिंदेला. मग तुषार शिंदेचं बोलणं झालं. मला ऐकू येतंय सर तुषार शिंदेला बोलल्याला, भावा मी मिटवलंय, तू चापटा मारलास मला तिथं बी, पोरावानी मारलंय, एवढं त्यांचं बोलणं होऊन सुद्धा तुषार भाईला बोललेलं. मग मी म्हणलं तुषारला असं असं म्हण तसं म्हण, त्याला सांगितलं मी. तर मिटले म्हणला. मग मी काही सुद्धा नाही. मी घरात येऊन अशी बसले. मी मग त्याच्या पोराला म्हणलं दार लावून घ्या आता काकू निवांत. मग पोरगा माझं येऊन माझ्यापाशी पुरीपाशी बसलं. बारकं बाळ आहे माझं आज 15 दिवसाचं 20 दिवसाचं. मग असं बसला होतं वर तर दार वाजवीत. कोणी वाजवलं माहीत नाही. दार वाजवलं, उघडले. मी म्हणलं थांबाय मी जाते म्हणलं बाहेर. मी दार उघडते तवर तर ही आजूबाजूला पोरं लपलेले. एका पोरानं बघितलं की मग पोरगं माझ्या मागं आलं, पोरगी माझ्या मागं आली की गोट्या मोऱ्याचा म्हणते तर गोट्या गोट्या म्हणत होते. त्यानं पोराला धरलं बनलेला की बाहेर ओढलं की 2-4 जण हातात त्यांच्या. मी तर बेशुद्ध, मला असं म्हणजे त्या पोराला बघूनच लट कापत होता अंग. की पोराला बाहेर ओढलं तीच पुन्हा रोडच्या कडेवर त्याला निघून असं सुरू केलं. त्याला मारहाण अशा लाता बुक्यान कुठं सुऱ्यान एवढ्या ते धारदार वस्त्र त्यांच्या हातानं सुऱ्या साकल्या. पुन्हा त्यात काय आणखीन तसलं काय सांगता येत नाही बघा मला, ते म्हणायला येत नाही. पण ती हाताला तेवढे दिसले त्यांच्या गाड्याच्या साकळ्या हातानं इटू झड पेलेली पोरं. आणि पुन्हा प्रत्येक ह्याला जायच्या शेवटच्या टायमाला सुद्धा मी पोराला शेवटी मला सहन व्हायना. मी भीतीपोटी त्याला घरात घातलं साहेब. तरी मी घरात ते पोरं तुषार शिंदे माझ्या घरात आला. घरात येऊन पुन्हा मला म्हणतोय हां तू हो बाजूला म्हणतोय, त्याचा मात जिरवू म्हणतोय तुषार शिंदे माझ्या पोराला म्हणतो. मी बाजूला नाही म्हणलं तू तुषा बोलू नको म्हणलं, आता मी तुझं माझं बोलणं झालं एवढं सुद्धा म्हणलंय म्हणलं तू, तरी बी म्हणलं तू घरात घुसून पोरं आणायचे तीच आणलेच म्हणलं. त्याला मी तुषाला बोलत होते तर म्हणला मी आणलेत का पोरं म्हणला, एवढं सुद्धा म्हणला मला. नाही म्हणलं कुणी आणलेत, बोलणं झालंय म्हणलं तुझं 5 मिनिटं बी झालं नाही बोलणं होऊन, तवर म्हणलं तू 10 ते 15 मिनिटात पोरं घेऊन आलाय म्हणलं हे आजा म्हणलं. मग एवढं बोलून पुन्हा मला मग शेवटी मी पोलीस स्टेशनला त्याला मारायच्या भीतीनं साहेब त्याला घराच्या बाहेर काढायले माझ्या पोराला. तरी पण त्यानं ऐकाना झाला. आणि जा तुला कुठं जायचं तिथं, माझं ऐका एवढं मारून म्हणलं तुम्हाला म्हणतोच आणखीन ऐका म्हणलं. पण मी त्याचं काय ऐकलं नाही. पोराला माझ्या भीतीपोटी मी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी दवाखाना सुद्धा मी जवळ केला नाही, डायरेक्ट मी चौकीला गेले. चौकीहून तिथं मग साहेब होते सावंत साहेबांनी आमचं, तिथं थांबा म्हणले. आम्हाला धीर दिला त्यांनी थोडा सावंत साहेबांनी. म्हणले बसा असं घाबरू नका मावशी म्हणले मी आहे की तिथं सुद्धा पाठीमागं पुन्हा तुषार शिंदे माझ्या आला. तुषार शिंदे येऊन पुन्हा मी त्याला म्हणलं बाबा ये म्हणलं आणखीन माघारी. तर साहेबांनी त्याला काय पायरी वळून दिली नाही, म्हणजे तू निघ माघारी म्हणले. दादा शिंदेला आतमध्ये घेतलं. तुषार शिंदे त्यांच्यासोबत आला होता. आणि शेवटी पुन्हा मग काय झालं मला अजिबात, पुन्हा मला घरी आल्यावर पुन्हा तिथून मला चक्रा यायला सुरू झाली. मला ह्याने पुन्हा PSC मध्ये आणलं. मला जास्त झालं वाटतं, नाकातोंडातून उलट्या यायला लागल्या, माझ्या नाकातून रक्त येत होतं माझं. तिथून पुन्हा उपचार करून मला 12 वाजता मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मला उस्मानाबादला नेलं सर. पुन्हा मला ह्याच्या पुढचं काही सुद्धा नाही. आणि इथून पुढं आणखीन बी मला त्यांनी धमकी दिलेली आहे जाताना तुषार शिंदेने, तू कसा गावात वावरतोच किंवा काय करतोच हे आमच्या हातात आहे. आणि शेवटी काय कसला टायगर ग्रुपचा काय ताफा का काय म्हणतो, बघितला का टायगर ग्रुपचा ताफा कसा असतोय ती. आणि इथून पुढे तुझं कसं मुश्किल आहे, तुझा माझ जिरविताव आणि जातीवादीवर शेवटी थुकून माझ्या तोंडावर तुमची हीच अवकात म्हणून माझ्या तुषार शिंदे माझ्या तोंडावर थुकला घरात. मग आता आपली मागणी काय आहे? माझी मागणी मला फक्त न्याय माझ्या मुलाला भेटावं. माझं एकटं घर आहे, माझ्याकडून कुणी बाजू देणार नाही किंवा माझे कुणीच, मला इथं कुणीच नाही माझं ह्याचं. माझे नातेवाईक नाहीत किंवा माझी भाऊकी नाही सर. माझ्या भावाला माझ्या लेकराला पाठिंबा नाही कोणाचा. फक्त माझी एक पोरगी लग्न झाले, मी डिलिव्हरी झालेली पोरगी आणलेली आहे घरात. 20 दिवसात ते 17 तारखेला महिना होतोय माझ्या लेकराला. 20 दिवसाचं लेकरू होतं माझं, 25 दिवसाचं घरात. ह्याच्या पलीकडे मला काय नाही, फक्त माझ्या लेकराला न्याय ठेवा. आणि ही गुंडागिर्दी ही थांबवावी कुठेतरी. ही असली ह्यांची ही असले फिरणारी गुंडागिरी, दुपारा घरात घुसून मारणं किंवा आज 11 वाजता आणि 12 वाजता जर घरात एखाद्याच्या घुसते तर प्राणघातक हल्ला करते. तर ही मग ह्यांना कधीही असले दहशत थांबणार आहे सर. एवढा मला फक्त न्याय पाहिजे. उद्याच्याला माझं लेकरू कामाला असतंय, कुठे बी अर्ध्या रातचं येतंय, आज शिंगोलीला जातंय, खेड्याला असतंय, येरमाळ्याला कामाला असतंय माझं लेकरू. मग ही कुठे बी असते तर खाणारे पिणारे आहेत. उद्या धरलं माझ्या लेकराला, अगर चल तुला इथं नेतो तिथं नेतो म्हणून गुढीनं केलं तसंच करणार आहे. तर ही डवूनची आयुष्यभर आणि गावचा संबंध आहे सर. ही
उद्याच्याला कुठे बी काय बी करू शकते तर बघा. म्हणून ह्याचा मला फक्त माझ्या मुलाला न्याय भेटावा आणि मला ह्याच्या पलीकडे काय नाही. एवढीच हात जोडून माझी विनंती आहे, फक्त मला न्याय भेटावा माझ्या घरात घुसून मारलेला. ओके. हां, एवढंच पाहिजे मला, फक्त न्याय भेटावा. मी आणखीन 10 वेळा माफी मागन, मी नाक घासन, फक्त न्याय भेटावा आणि जातीचा उल्लेख करून घरात घुसले घ्यायचं. एवढंच आहे मला, एवढं पाहिजे फक्त. माझ्या लेकराचं आणि गाववाले राहते बस. एवढंच मी बोलून माझी 4 शब्द